तर मंडळी, आज मी बनवलं होतं इडली सांबार। रात्रीच्या जेवणाच्या वेळी मी स्वयंपाक करण्याऐवजी झटपट असं बनवलं होतं इडली सांबार। याआधी मी तुमच्यासोबत इडली सांबारची रेसिपी शेअर केलेली आहे, पण म्हटलं चला आज इन्स्टंट सांबार बनवते तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया। तर मी इथे काय केलंय, 1 वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून कुकरला लावून छान मौसूद शिजून घेतली। पातेल्यामध्ये तेल आणि तूप टाकलं, जिरे टाकले आणि त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून छान परतून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये तेजपत्ता, वाळलेल्या 3 मिरच्या आणि ज्या चिरून घेतलेल्या भाज्या आहेत त्या टाकून छान परतून घ्यायचं आहे। 2 चमचे सांबार मसाला, अर्धा चमचा हळद टाकून परतून घेऊन याला थोडंसं ग्लासभर पाणी टाकायचं आणि शिजून घ्यायचं। शिजल्यानंतर त्याला तडका देणार आहोत आपण। पळी गरम करायची, अर्धा चमचा तेल आणि त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा सांबार मसाला, कढीपत्ता छान परतून घ्यायची, फोडणी यामध्ये घालायची तर मस्त तडका बसतो याला। त्यानंतर घोटून घेतलेली डाळ यामध्ये घालायची आहे, लागेल तसं पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं, एक उकळी काढायची। झणझणीत इडली बरोबर खाण्यासाठी सांबार तयार। आवडल्यास सबस्क्राईब करा।